नासिक के इगतपुरी में किसानों ने औद्योगिक क्षेत्र के लिए अपनी पैतृक कृषि भूमि देने से साफ इनकार कर दिया है। आड़वन और पारदेवी के किसानों ने सरकार की औद्योगिक एस्टेट योजना पर विरोध करते हुए तहसील कार्यालय तक मोर्चा निकाला। इस आंदोलन का नेतृत्व पूर्व विधायक पांडुरंग गांगड़, कांग्रेस के प्रदेश महासचिव भास्कर गुंजाल और किसान नेता बाला साहेब धूमल ने किया। प्रदर्शनकारियों का आरोप है कि अब तक रेलवे, समृद्धि महामार्ग, बांध और अन्य परियोजनाओं के लिए 80% से ज्यादा भूमि अधिग्रहित की जा चुकी है। अब यदि और जमीन ली गई तो किसान पूरी तरह से भूमिहीन हो जाएंगे। ग्राम बचाओ समिति के अध्यक्ष ज्ञानेश्वर कोकणे और उपाध्यक्ष विष्णु कोकणे ने सरकार को चेतावनी दी कि यदि भूमि अधिग्रहण की प्रक्रिया नहीं रोकी गई तो आने वाले दिनों में सामूहिक आंदोलन और उग्र रूप ले सकता है। किसानों की मांग है कि उनकी 7/12 भूमि पर की गई रजिस्ट्री रद्द कर अधिग्रहण की प्रक्रिया को तुरंत रोका जाए। या ठिकाणी आडवन, पारदेवे या शेतकऱ्यांचे शासनामार्फत जमीन बळजबरी शेतकऱ्यांची कुठल्याही प्रकारे संमती नसताना जमीन हे सरकारने त्याच्यावर कब्जा करण्यासाठी त्यांच्या प्रोजेक्ट यूज करण्यासाठी बळजबरी शेतकऱ्यांना हर्षमेंट करायचं। उदाहरणार्थ शेतकरी हा जमीन द्यायला नाखुश असताना त्यांच्या जमिनीवर बोजा चढवणं, 7/12वर बोजा चढवणं, जेणेकरून त्या शेतकऱ्याला अडचणीत आणणं हा शासनाचा असलेला डाव हा अत्यंत म्हणजे निंदनीय आहे। जर ते प्रोजेक्टला XYZ प्रोजेक्टला वापरत असतील तो प्रोजेक्टवाला भारतीय नागरिक आहे आणि शेतकरी काय पाकिस्तानचे नागरिक आहे का? हा शासनाने विचार करावा। जर आम्ही भारतीय नागरिक आहे तर मग आमच्यावर बळजबरी का? बळी तो कानपिळे हा प्रकार आहे का? हेच नाही, पूर्ण इगतपुरी तालुक्याचं जर तुम्ही गणित जर केलं तर 80% जमीन हे शासकीय प्रोजेक्ट साठी वापरलेली। ती मिलिटरी असेल, धरणं असतील, रेल्वे असेल, समृद्धी मार्ग असतील, नॅशनल मार्ग असतील, वन विभाग असेल, यासाठी 80% जमीन ही शेतकरी इगतपुरी तालुक्यातील गेलेली असताना देखील अजूनही त्यांना म्हणजे संपूर्ण भूमिहीन तालुक्यातील जनता ही संपूर्ण भूमिहीन करायची आहे। थोडीफारही त्यांना कीव येत नाही का? काही इगतपुरी तालुक्यातले 80% जमीन, 20% जमिनीवर आकाश शेतकरी। बरं, आमचा विस्थापित झालेला काही इगतपुरी तालुका सोडून आणि दुसऱ्या तालुक्यात त्याला स्थान दिलेलं आहे किंवा नोकरीला प्राधान्य दिलेलं आहे, असं कुठेही काही घडलेलं नाही। आणि म्हणून आम्ही आतापर्यंत लोकशाही मार्गानेच आम्ही विनंती करतोय की आमच्या शेतकऱ्याची जमीन ही वाचल्या पाहिजे। कुठल्या प्रकारे त्याच्यावर अतिक्रमण, बळजबरी किंवा 7/12वर उतार्यावर बोजा चढवणं आणि कुठल्याही प्रकारे शेतकऱ्याला त्या जमिनीवर कर्ज घेता येणार नाही, त्याला लग्न करता येणार नाही, त्याला उद्या बैलजोडी घेता येणार नाही किंवा कुठल्या योजना राबवायच्या त्या राबवता येणार नाही। अशा प्रकारचं हे षडयंत्र जे शासनाने आखलेलं आहे ताबडतोब रद्द करून आमचे 7/12 उतारे हे कोरे करून शेतकऱ्याला सुखी समाधानानं जगू द्यावं अशी आमची कळकळीची विनंती आहे। आणि म्हणून आम्ही हा ठिय्या आंदोलन अनेक प्रकारे जवळजवळ 3-4, 5-6 महिन्यापासून आम्ही प्रत्येकाला निवेदन दिलेलं आहे। अधिकारी असतील, शासन असेल, प्रशासन असेल, त्यांना आम्ही निवेदन दिलेले, विनंतीपूर्वक निवेदन दिलेले। आणि त्या विनंतीपूर्वक निवेदनाचा विचार न केल्यामुळं आज आम्हाला उपाशी तापाशी आमच्या माता भगिनी सुद्धा कुठल्याही प्रकारे चहा पाणी सुद्धा न घेता आमची जमीन वाचायला पाहिजे या एका ध्यासानं आम्ही या ठिकाणी शेवटी ठिय्या आंदोलन हे एक हत्यार उपसलेलं आहे आणि ठिय्या आंदोलन इथंच आमचं समाधान करावं अशी आमची शासन आणि प्रशासनाला विनंती। म्हणून आजपासून आम्ही ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे।
आता 5-6 दिवसापूर्वी जिल्हाधिकारी साहेबांच्या ऑफिसला संपूर्ण शेतकऱ्यांची बैठक बसवली असताना त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही 7-12 जे काही बोजे काढले त्या ताबडतोब आम्ही काढून टाकू आणि पुढे होणार नाही. आणि पाठीमागे लगेच जसे ते म्हणजे हा काय प्रकार आहे? म्हणजे शेतकरी झाला म्हणजे त्यांना काय म्हणजे हलके कपडे असल्यामुळे तुम्ही हलके समजता का काय? हेच काय आम्हाला समजत नाही. पण तुम्ही एक लक्षात घ्या, आम्हीही भारतीय नागरिक आहे आणि आम्हालाही भारताच्या नागरिकत्वाचा पूर्णपणे अधिकार आहे. आमचे अधिकार राखून आमच्या जमिनीवर कुठल्याही प्रकारे अतिक्रमण होता कामा नये. आम्हाला शेतकरी वाचवायचा आहे. एवढीच कळकळीची आग्रहाची विनंती करतो आणि आमच्या ठिय्या आंदोलनाचा विचार करून आम्हाला सहारा द्यावा अशी विनंती करतो. या ठिकाणी गेल्या 6-7 महिन्यापासून प्रस्तावित आडवण पारदेवी या ठिकाणी आम्ही MIDC न व्हावी याच्याकरता आंदोलन करत आहोत. खरं तर आत्ताच माझे आमदार श्री पांडुरंगबाबा गांगड यांनी तालुक्याचा सर्व इतिहास मांडला. मुळात सांगायचं झालं तर या तालुक्याला जमीन शिल्लक राहिलेली नाहीये. तर शेतकरीच राहिला नाही तर शासन या कंपन्या खाणार आहे का? माझा हा शासनाचा सवाल आहे. दुसरा मुद्दा असा की आज देशामध्ये काय चाललेलं आहे, एकीकडे तिकडे सर्जिकल स्ट्राईक सारख्या प्रकारात सिंदूर बचाव सारखा चाललेला आहे. पंतप्रधान मोदींनी आपल्या भारतीय महिलांचं सिंदूर बचाव याच्याकरता मोठी स्ट्राईक तिकडे करतायत आणि आमच्या इकडे आई बहिणींचं कुंकू पुसवले जात आहे. इतक्या भयंकर प्रकार हे शेतकऱ्याच्या बाबतीत होत आहे. कारण जर ही MIDC झाली तर 100% शेतकरी इथे आत्महत्या करतील, आमच्या माय भगिनी ज्या आहेत विधवा होतील. आणि म्हणून शासनाने ही MIDC रद्द करण्यात यावी. तिकडे दुसऱ्या ठिकाणी भरपूर जागा आहे, अनेक ठिकाणी तिथं प्रयत्न करावेत. ही MIDC इथून हलवावी आणि आमचे जे सातबाऱ्यावरील जे बोजे चढलेत ते त्वरित रद्द करण्यात यावी. नाहीतर याच्यापेक्षाही उग्र आंदोलन, हे तर काहीच नाही, याच्यापेक्षाही उग्र आंदोलन आम्ही करणार आहोत येणाऱ्या काळामध्ये. जर लवकरात लवकर हे निर्णय झाले नाही, आमचा सातबारा जर कोरा झाला नाही तर आम्ही आत्मदहन सुद्धा करणार आहोत. याची शासनाने दखल घ्यावी.